नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील 2 आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पीडित अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर मॅक्स कॅफे, आकाशवाणी टॉवरजवळ गंगापूर रोड नाशिक येथे घेऊन जाऊन तसेच पीडित मुलीचे आईवडील घरी नसताना तिला धमकावून तिचेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून शारीरिक संबंध केले होते. वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी लहू संपत खंदारे हा जालना जिल्ह्यात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी डी.के. नगर, गंगापूर रोड परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान दुसरा आरोपी आकाश संतोष कांबळे यांनीही पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, गंगापूर पोलिसांनी केली आहे. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.